ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 17. श्रद्धात्रय विभाग योग. ज्ञानदेवकृत सद्गुरुस्तवन भाग 3. ओव्या आहेत 4 ते 7. ज्ञानदेव सद्गुरु वंदन करत आहेत. जे तुझ्या विखी मूढ, तया लागी तू वक्रतुंड. ज्ञानी या लागी तरी अखंड, उजूची आहासी. जे तुझ्याविषयी अज्ञानी आहेत त्यांच्यापासून तू आपले मुख एकीकडे फिरवले आहेस, आणि ज्ञानवानांना तर तू नेहमी सन्मुखच आहेस. दैविकी दिठी पाहता सानी, तरी मिलनोन्मिलनी. उत्पत्ती प्रळयो दोन्ही, लीलाची करीसी. आपली दृष्टी पाहिली तर बारीक आहे, तरी त्या दृष्टीच्या झाकण्यात व उघडण्यात म्हणजे ज्ञानाच्या संकोच व विकासात जगाचे उत्पत्ती व प्रलय हे दोन्ही आपण सहज करता. प्रवृत्ती करण्याच्या चाळी, उठली मदगंधा निळी. पूजी जसी नीलोत्पली, जीवभृंगांच्या. प्रवृत्तीरूपी कानाच्या हलण्याने जो गंडस्थळातून वाहणाऱ्या मदाच्या सुवासाने युक्त असलेला वारा सुटला, त्याला भुलून जीवरूपी भ्रमर तुझ्या मस्तकावर जमा झाले. त्या जीव भ्रमररूपी निळ्या कमळाने तू पूजीला गेला आहेस. पाठी निवृत्ती करणताळे, आहाळली ते पूजा विधुळे. तेव्हा मिरविसी मोकळे, अंगाचे लेणे. नंतर निवृत्तीरूपी कानाच्या हलण्याने ती बांधलेली पूजा उधळून जाते, तेव्हा आपल्या मोकळ्या शरीराचा अलंकार तू मिरवतोस. ज्ञानदेव सद्गुरूंची गणेश स्वरूपात स्तुती करत आहेत. हे गणेंद्र आहेत व त्यांच्याच कृपेमुळे आत्मा शंभू त्रिगुण त्रिपुरात अडकलेल्या जीवाची सुटका करतो हे सांगितल्यावर ज्ञानदेव त्यांचं वक्रतुंड हे नावही कसं सार्थ ठरतं ते सांगत आहेत. गजाननाची सोंड वक्र आहे, उजव्या बाजूकडे अथवा डाव्या बाजूकडे वळलेली आहे, अशी मूर्ती आपण पाहतो. ज्ञानदेव सांगतात की जे सद्गुरु गणेशाचे खरे स्वरूप जाणत नाहीत त्यांना तो वक्रतुंड दिसतो. वास्तविक ज्ञानदेवाने पहिल्या अध्यायात म्हटले होते की तोची शुंडा दंडू सरळू, त्याची सोंड सर्वांसाठी सारखीच आहे. म्हणून पुढे म्हणतात की ज्ञानी लोकांसाठी मात्र तुझी सोंड सरळच आहे. वक्रतुंड याचा व्युत्पत्तीनुरूप अर्थ होतो वाकडे तोंड असणारा. मनुष्य अनिष्ट गोष्ट प्राप्त झाली की तोंड वाकडे करतो. कदाचित आपले स्वरूप न जाणणारा मूढ मनुष्य पाहून गजानन आपले मुख फिरवतो, असाही अर्थ त्यातून निघू शकतो. सद्गुरु रूपी गजाननाच्या सोंडेला वक्र व उजू अशी परस्पर विरोधी 2 विशेषणे वापरून ज्ञानदेवानी विरोधाभास दर्शवलेला आहे. अज्ञानी माणसांना त्याची सोंड वक्र दिसते, तर ज्ञानी माणसांना ती उजू म्हणजे नीट सरळ दिसते. पुढे त्यांच्या दृष्टीचं वर्णन करताना म्हणतात की सद्गुरु गणरायाची दैविकी दृष्टी म्हणजे देवस्वरूप असलेल्या या गणरायाची दृष्टी सानी आहे, म्हणजे त्याचे डोळे बारीक आहेत, पण तिचे सामर्थ्य किती अगाध आहे. ती दृष्टी उघडली की विश्व जन्मास येते आणि मिटली की विश्वाचा संहार होतो. आणि ही डोळ्यांची उघडझाप हा सद्गुरु गणेश अगदी लीलया करतो. त्याला त्यासाठी काही आयास पडत नाही. डोळे उघडणे व मिटणे हे सर्वांसाठीच सहजच घडत असणारी गोष्ट आहे, पण सद्गुरु गणेशाच्या दृष्टीच्या उघडझाप करण्यात ब्रह्मांड उत्पन्न करण्याचे व त्याचा लयही करण्याचे मोठे सामर्थ्य आहे. नंतर ज्ञानदेवाने त्याच्या कानांचं वर्णन केलं आहे. सद्गुरु गणेशाचे 2 कान त्यांनी प्रवृत्ती व निवृत्तीच्या ठिकाणी कल्पिले आहेत. त्यापैकी एक प्रवृत्ती रूपी कान जेव्हा हा गणेश फडफडवतो त्यावेळी त्याच्या गंडस्थळावरील सुगंधाने युक्त असा मदाचा वारा वाहू लागतो. त्या सुगंधाकडे जीवरूपी भृंग आकृष्ट होतात. जणू हे काळे निळे भृंग म्हणजे नीलकमलेच असावीत असा भास होतो. जणू हे जीवभृंग नीलकमलाने गणपतीची पूजाच भरतात. प्रवृत्ती म्हणजे कर्म करण्याकडे असणारी प्रेरणा. जीव कर्मांकडे आकर्षले जातात. त्या कर्मांची फळे त्यांना आकर्षण घेतात, प्रलोभन दाखवतात. उदाहरणार्थ स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञ करणे वगैरे. मनुष्य फलेच्छेने कर्म करण्यास प्रवृत्त होतो. पण ज्ञानदेवानी येथे वेगळे रूप दिलेले आहे व हे भुंगे म्हणजे जणू कमळ पुष्पे कल्पिलेली आहेत व आपल्या कर्माने जणू त्याने या सद्गुरु गणेशाची पूजा केलेली आहे, स्वतःलाच अर्पण केलेलं आहे आणि अशीच खरी पूजा व्हायला हवी.
ज्ञानदेव 18व्या अध्यायात पुढे म्हणतात की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय परा तोषा लागे म्हणून तिये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया. हे वीरा अर्जुना, सर्वात्मक ईश्वराला स्वकर्मरूपी फुलांची पूजा केली असता ती पूजा त्याच्या अपार संतोषाला कारणीभूत होते. म्हणून त्या पूजेने संतुष्ट झालेल्या आत्मराजाकडून त्याला वैराग्य सिद्धी हा प्रसाद दिला जातो. स्वकर्मरूपी पुष्पाने केलेली पूजा सद्गुरु गणेशाला, आत्मराजाला, परमात्म्याला आवडतेच आणि अशीच पूजा खरं तर अपेक्षित आहे. नंतर हा सद्गुरु गणेश निवृत्तीरूपी कान फडफडवतो. त्यावेळी ती बांधलेली पूजा विस्कळीत होते. आहाळणे म्हणजे बांधणे आणि विधुळणे म्हणजे विस्कळीत होणे, उधळणे, नाश पावणे असे अर्थ दिलेले आहेत. जणू काही जीवभृंग फलेच्छेने कर्म करतो म्हणून हा गणेश दुसरा निवृत्तीरूपी कान हलवतो आणि ती बांधलेली पूजा उधळून लावतो व मोकळ्या शरीराने राहतो, शुद्ध स्वरूपात राहतो असा अर्थ दांडेकर व गूढार्थ दीपिके दिलेला आहे. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, मग हालताच निवृत्ती हा कान पूजा विसर्जन होय तेव्हा. निवृत्तीरूपी कान हल्ला की ती पूजा विसर्जित होते. साखरे प्रतीतही पूजा विसर्जित होते असाच अर्थ दिलेला आहे. पूजा उधळली जात असेल तर जीव फलेच्छेने कर्म करत असल्यामुळे हा गणेश निवृत्तीरूपी कान हलवून ती पूजा उधळून लावतो असा अर्थ होईल. पण जीव जर स्वकर्म कुसुमाने पूजा करत असेल, म्हणजेच फलाशा व अहंकार सोडून स्वकर्माने पूजा करत असेल, तर ती अशी नित्य पूजा करण्यासाठी पहिली फुले निर्मल्य म्हणून काढून ती पूजा विसर्जित करेल. थोडक्यात निरहंकारी वृत्तीमुळे ज्ञान उत्पन्न होऊन त्याची वृत्ती अंतर्मुख होईल व गणेशाच्या सत्य स्वरूपाचे त्याला दर्शन होईल आणि ते शुद्ध स्वरूप हाच अलंकार त्याला शोभून दिसेल. सद्गुरु गणेशाकडे जेव्हा जीवभृंग आकर्षिले जातील तेव्हा ते फलेच्छेने कर्म करणार नाहीत आणि त्या फलेच्छेने केलेल्या कर्मांनी ती खरी पूजा ठरणार नाही. तेव्हा निष्काम कर्माने जीवभृंग पूजा करतात व विसर्जित करतात असाच अर्थ योग्य वाटतो. निष्काम कर्माकडे असलेली प्रवृत्तीच हळूहळू निवृत्ती निर्माण करते. पुढे ज्ञानदेव या गजेंद्राच्या नृत्य विलासाचे वर्णन करतात. तो भाग आपण उद्या पाहू.